हॅलो एव्हरीवन. एक ना छोटीशी मुलगी असते आणि ती आपल्या बाबांना विचारते. तुम्हाला तर माहिती आहे की लहान मुलं स्वतःच्या बर्थडेसाठी किती एक्साइटेड असतात आणि ती आपल्या बाबांना विचारते की बाबा मला तुम्ही माझ्या 15व्या बर्थडेला काय गिफ्ट देणार. आणि तिच्या 15व्या बर्थडेला अजून खूप वेळ असतो आणि बाबांच्या त्यावेळी एकदम लक्षात येत नाही आणि ते म्हणतात की अगं अजून खूप वेळ आहे तुझ्या बर्थडेला, मी त्यावेळी तुला खूप सुंदर काहीतरी गिफ्ट देईन असं सांगतात. आणि मग नंतर थोड्या दिवसांनी ती आजारी पडते आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. आणि ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर त्या बाबांना असं सांगतात की तुमच्या मुलगीला हार्टमध्ये काहीतरी इश्यू आहे आणि ती जास्त दिवस नाही जगू शकत आणि ते तर मरणार आहे असं सांगतात. सगळं त्या बाबांचं त्या डॉक्टरांच्या बरोबर कन्व्हर्सेशन होतं आणि नंतर ते जातात मुलीला भेटायला, जिथे तिला ॲडमिट केलेलं असतं, ती रेस्ट घेत असते तिथे जातात. आणि ती विचारते बाबांना की बाबा तुम्हाला डॉक्टरांनी मी मरणार आहे असं सांगितलं का. तर बाबा बोलतात नाही तसं काही नाही सांगितलं, अगं तू जगणार आहेस, तू असं का विचार करतेयस. मग ती बाबांना विचारते बाबा नक्की ना, खरं ना. बाबा म्हणतात हो ग खरंच तू जगणार आहेस असं म्हणतात आणि ते घरी जातात. त्याच्यानंतर काही दिवसांनी तिला बरं वाटतं, ती चांगली होते आणि घरी परत येते. घरी परत आल्यावर ती बेडरूममध्ये जाते आणि बेडरूमवर एक असं लेटर असतं आणि त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं, ती वाचत असते लेटर. लेटरमध्ये लिहिलेलं असतं की प्रिय मुलगी, म्हणजे माझी प्रिय पिल्लू, तू मला विचारलेलंस एकदा, तुला आठवतंय का, तू मला विचारलेलंस की बाबा माझ्या 15व्या बर्थडेला तुम्ही मला काय गिफ्ट देणार. आणि त्यावेळी मी तुला बोललेलो की अजून खूप दूर आहे 15व्या बर्थडेला, पण आता मला कळते की मी तुला काय गिफ्ट देतोय आणि मी माझं सगळ्यात बेस्ट गिफ्ट तुला दिलेलं आहे. आणि हे माझ्याकडून तुझ्या 15व्या बर्थडेचं गिफ्ट आहे की मी तुला माझा हार्ट गिफ्ट केलेला आहे. तर असे आपले बाबा असतात आपल्या लाईफमध्ये. ते स्वतःला कमी करून आपल्याला देत असतात, ते कायम आपल्याला प्रायोरिटी देत असतात. आपण असं म्हणतो ना की आजकालच्या युगामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलंय, सगळ्यांना पुढे जायचं, पण आपले बाबा हे एकमेव असे असतात की ज्यांना असं वाटत असतं की आपल्या मुलग्याने आपल्यापेक्षा जास्त सक्सेसफुल व्हावं, त्यांनी खूप खूप काही अचीव करावं आपल्या लाईफमध्ये. आणि ते त्याच्यासाठी किती प्रयत्न करत असतात. लहानपणापासून आपल्या प्रत्येक गोष्टीचा, आपल्याला जे काय हवं आहे नको आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला पुरवण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ते कधीच कुठल्या गोष्टीला कमी करू देत नाहीत आपल्यासाठी. तर आज आहे फादर्स डे 16 जून. तर सगळ्यांनी लावलेत स्टेटस स्टोरीज वगैरे आपल्या आपल्या बाबांच्यासाठी. तर मी माझ्या बाबांच्यासाठी मी बाबांना या व्हिडिओमधून सांगते की हॅपी फादर्स डे बाबा, लव्ह यू सो मच. आणि सगळे फादर्स म्हणजे खरंच सगळ्यांचेच बाबा खूप आपल्यासाठी सॅक्रिफाईस करत असतात, आपल्यासाठी खूप कष्ट करत असतात. सो सगळ्या जे कोण सगळे फादर्स आहेत त्या सगळ्या फादर्सना नमस्कार आणि सगळ्यांना विशिंग यू अ हॅपी फादर्स डे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.